आज मी आले होते ऑडिशन द्यायला आणि समोर एवढी गर्दी बघून माझं खरंच खूप डोकं दुखायला लागलं. कारण एवढी गर्दी होती की आपला नंबर त्याच्यामध्ये कधी येणार ऑडिशनसाठी, तर हाच मी विचार करत होते. तर नमस्कार, मी आहे सुप्रिया, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज मी निघाले ऑडिशनला आणि ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचले. तर खूप वेटिंग करून फायनली माझी एक फ्रेंड आली आणि ती आणि मी दोघी आज ऑडिशन देणार होतो. आणि मराठी सिरियलसाठी हे खास आज ऑडिशन होणार होतं नाशिकमध्ये. आम्ही आज आलो आहोत A3 कास्टिंगच्या इथे ऑडिशन द्यायला. या श्रेयाताई आहेत, यांनी खूप मराठी मालिकांमध्ये कामं केलेत. या थिएटर आर्टिस्ट आहेत आणि यांना काल निर्णयकडून बेस्ट पुरस्कार पण मिळाले आहेत. तर या एक अभिनेत्रीच आहेत. तर ऑल द बेस्ट आम्हाला तुमच्याकडून. थँक्यू. खूप वेळ वेटिंग करून भूक खूप लागली, कारण 4-5 तास आमचे असेच गेले आणि त्यात मग कोल्ड कॉफी पिली आणि अजून पण भरपूर गर्दी होती. आत्ता माझा नंबर आला आहे फायनली. तर हे नावं रजिस्टर करतात ते लोक आहेत. तर माझी फ्रेंड आणि मी अजून प्रिपरेशन करत होतो, कारण आता आमचा नंबर येईल म्हणून. तर माझं जे ऑडिशन केलं होतं मी तिला बोलून दाखवत होते मी हे ऑडिशन केलं आहे. तर असा काही दिवस पूर्ण जातो ऑडिशनला, 1 दिवस पूर्ण द्यावा लागतो. तर खूप वेळेत प्रिपेअर करून ऑडिशनला गेले, ऑडिशन दिलं आणि बाहेर आले. तर छान गेलं.